इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या 5 नंबर टेकडी परिसरातील नेहरू नगर ते रेणुका माता मंदिर परिसरांतर्गत राहणाऱ्या शेकडो कष्टकरी विविध जाती धर्मातील लोकांच्या पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता, शौचालय, दिवाबत्ती, समाज मंदिर अशा व इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधांपासून वंचित असणाऱ्या शेकडो कुटुंबियांसाठी मागील काही दिवसात आमरण उपोषणाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या माध्यमातून सदर गंभीर समस्येबाबत पाणी पुरवठा विभाग उपअभियंता कार्यालयाअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर गंभीर समस्या निर्मूलनाबाबत ज्येष्ठ सहकारी समाजसेवक संजय निगम यांच्या विशेष उपस्थितीत दिले निवेदन। येत्या 8 दिवसात सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या शेकडो नागरी कुटुंबियांच्या पिण्याचे पाणी, शौचालय, रस्ता, दिवाबत्ती, गटारे तसेच समाज मंदिर आदी समस्या मार्गी न लागल्या उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन तसेच पाणी पुरवठा विभाग यांच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारणार। तसेच प्रसंगी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील देणार। काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांचा प्रशासनाला गंभीर इशारा। सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तथा सुव्यवस्थेस परिपूर्ण महापालिका प्रशासन तसेच पाणी पुरवठा विभाग जबाबदार राहणार। महादेव शेलार यांची उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन तसेच पाणी पुरवठा विभागाला चेतावणी। आपण देश स्वातंत्र्याची 75वी साजरा करत असताना उल्हासनगर महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या 5 नंबर टेकडी परिसरांतर्गत शेकडो कष्टकरी विविध जाती धर्मातील लोक तथा कुटुंबीय उल्हासनगर महानगरपालिकेच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता, शौचालय, दिवाबत्ती, रोड, समाज मंदिर आदी मूलभूत सुखसुविधांपासून वंचित असून सदर उल्हासनगर महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सदर प्रभागांतर्गत नगरसेवक आहे का, तसेच टॅक्स पेअर असणाऱ्या सदर परिसरातील नागरिकांचा वाली कोण, तसेच आम्ही गावठांमध्ये राहतो की महापालिका क्षेत्रात अशी जनभावना उद्भवली असून प्रशासनाच्या गलथाना कारभाराच्या अनुषंगाने सदर परिसरांतर्गत राहणाऱ्या समाजसेवक संजय निकम कुटुंब, अनिता शिंदे, यमुना पटाईत, पूनम राजभर, सोनी पटेल, पुष्पा बनसोडे, मंगल रत्न पारखे, भारती साबळे, सरुबाई मोरे, शीला निकम, कल्पना बैसाने, आरती साबळे, सरिता सरदार, रीता जयस्वाल, श्रीमती जयस्वाल, अब्दुल खान, संतोष माजलकर, रीटा गौडा, मंदा गायकवाड, रेखा गुप्ता, मीना सिंह, माया ब्राह्मणे, कुसुमराव अशा व इतर अनेक कुटुंबियांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाच्या गलथान्या तसेच ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार संताप व्यक्त करण्यात आला। सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत असून जाणीवपूर्वक त्रयस्थ व्यक्तींच्या माध्यमातून पिण्याच्या लाईनीचा पाईप कापला गेल्याने सदर परिसराअंतर्गत असणाऱ्या पाणी माफियांच्या आर्थिक हितसंबंधातून जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली सदर गंभीर पाणी प्रश्न समस्या तर नाही ना अशी भावना देखील सदर परिसरातील रहिवाशांमध्ये आहे। तसेच प्रामुख्याने उल्हासनगर 5 टेकडी हा उंच भाग असल्याने पाणी चढण्यास मोटर लावावी लागत असल्याने सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना सदर परिसराअंतर्गत मोटर ठेवण्यासाठी काही कुटुंबियांना दर महिन्याला किमान 5 ते 6 हजार रुपये भाडे द्यावे लागतात। तसेच 15 मिनिटे पाण्यासाठी किमान 300 ते 400 रुपये मोजावे लागतात। तसेच रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच चोकअप झालेल्या नाल्या, गटारी परिणामी सदर परिसरात पसरणारी दुर्गंधी तसेच सदर चोकअप झालेल्या गटारी तसेच नाल्यांमधून पाण्याची लाईन गेल्याने काही ठिकाणी पाईप फुटल्याने गढूळ सांडपाणी मिश्रित पिण्याचे पाणी पिल्याने कुटुंबियांच्या आरोग्याचा उद्भवणारा प्रश्न, अगोदरच आर्थिक तंगीने त्रस्त असणाऱ्या गोरगरीब नागरिकांना डॉक्टरांकडे होणारा खर्च तसेच प्रामुख्याने सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या शौचालयाची झालेली दुरावस्था, शौचालयाला जाताना तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून करावा लागणारा जीवघेणा प्रवास, सदर शौचालयाअंतर्गत दरवाजा नसणे तसेच संडासच्या टाकीचे झाकण तुटल्याने सदर टाकीत पडून एखादी जीवित दुर्घटना घडण्याबाबतची होणारी शक्यता तसेच सदर शौचालय परिसराअंतर्गत तसेच बाहेरील परिसरात घाणीचे तसेच कचऱ्याचे असणारे साम्राज्य परिणामी भटक्या कुत्र्यांचा असणारा त्रास, भीती, तुंबलेल्या गटारी, नाले तसेच एवढ्या मोठ्या परिसराअंतर्गत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केवळ 2 ते 3 ठिकाणी बसवण्यात आलेले स्ट्रीट लॅम्प परिणामी इतर ठिकाणी असणारा अंधार, चोरट्यांची भीती, अंधारात प्रवासाअंतर्गत पडून जखमी होण्याबाबतची शक्यता तसेच स्वच्छतेअंतर्गत घंटागाडीच्या अनुषंगाने कचरा उचलताना आठवड्यातून केवळ एकदाच येऊन ते देखील टेकडीच्या खालील परिसरात परिणामी वरील टेकडी भागात साचलेला कचरा तसेच घाणीचे साम्राज्य अशा व इतर अनेक गंभीर समस्यांचा सामना सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना करावा लागत आहे। तसेच सदर मुद्द्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांनी
महापालिका प्रशासनाविरोधात काही दिवसापूर्वीच आमरण उपोषण केले होते. त्याच अनुषंगाने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून थातुरमातुर आश्वासनाच्या माध्यमातून काहीच आश्वासन पूर्ती न झाल्याने अखेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या माध्यमातून पालिका प्रशासन तसेच पाणी पुरवठा विभागाला सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांच्या सहीने एक निवेदन देण्यात आले. तसेच सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांच्या गंभीर पाणी प्रश्न तसेच शौचालय, रस्ते, लाईट, दिवाबत्ती, समाज मंदिर अशा मूलभूत नागरी सुखसुविधा लवकरात लवकर मार्गी न लागल्यास महापालिका प्रशासन तसेच पाणी पुरवठा विभागाविरोधात सदर परिसरात वास्तव्य असणाऱ्या शेकडो नागरिकांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून तीव्र असे जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस महादेव शेलार यांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आला. तसेच प्रसंगी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर शेकडो कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीने ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस महादेव शेलार यांनी प्रशासनाला दिला. तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तसेच सुव्यवस्थेच्या परिपूर्ण परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असेल असा गंभीर इशारा देखील यावेळेस महादेव शेलार यांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. या लोकांना तुम्ही कोणारवाल्याने काय सांगितलं, स्वच्छतेसाठी तो ठेका घेतो ना, मग ठेक्यात मग हा ढीग किती पडलेला आहे या ठिकाणचा. त्यावेळेस हा कचरा तुमच्या कोणारवाल्यांचा उचलला असता तर हा कचरा इथं पडला नाही असता. हे जबाबदारी कोणाची आहे? तुमच्या कोणारवाल्याची. तो ठेके घेतो, पैसे घेतो, मग तुम्ही माणसं लावून सांगायला पाहिजे ना त्याला. त्याने जर हा उचलला असता, तुमच्या हा माणूस साफसफाईचा नाही, हा तुमचा कोणारवाल्याचा प्रश्न आहे. तर कोणारवाल्याने जर हा कचरा उचलला असता, घरोघरी माणसाला आवाज दिला असता, तो हा कचरा इथे झाला नाही असता. हा दोषी तुम्ही. जर याच्यातनी कोणाला काही जर झालं तर महाराज कोणावरती जबाबदारी राहते. बोला. काय हे पाण्यासाठी पब्लिकसाठी लोक काय म्हणे यांच्याकडे टॅक पाव देणे, आम्ही त्यांना पाणी कसं देऊ असं म्हण. त्यांच्याकडे टॅक पाव दे, त्यांना पाणी द्यायलाच पाहिजे. ते बोलते तुमच्या हड्डीने म्हणजे अर्धा भाग ते प्लेट पाणीचे हे लाईन आलेले ते प्लेट मारलेले म्हणजे पाणी तो वाटून आंबेडकर नगर पण पाणी वाटलेले, इकडे पाणी नाही. एवढं जनता पाणी कुठं जाणार आहे सांगा बरं. ही गोष्टी ही लोक पाण्यासाठी हे 500 रुपये देऊन पाणी भरतात नंबर लावून. याची जबरदस्त. ठीक, बोला. 2 वर्षापूर्वी लाईन टाकली आहे पण त्याला पाणी नाही. आणि तिथे साहेब विचारायला गेले, त्यांना सांगतात की पाणी माहिती नाही आम्हाला कुठला एरिया आहे म्हणून. मग त्याला काय करायचं आता? इलाज खाली गेलं की आमच्या मोटरी भाड्याने आम्ही पाणी भरतो. हा महिन्याला 6000 रुपये महिना देतो. नाही दिलं की लगे बाहेर कापतात आमचे. आता काय करायचं? याला इलाज काय? रस्ता नाही आम्हाला, बाथरूमला सोय नाही. बाथरूम मध्ये जर तुम्ही म्हाताऱ्या व्यक्तीने लेकरांनी कसं जायचं? हा चला मोठ्याला ऍडजस्ट करून घेऊ, पण लहान लहान लेकरांनी आणि म्हातारे व्यक्ती त्यांनी काय करायचं? याच्यामध्ये पडले झडले, पाय मुरडा, हात मुरडा, ते बाथरूम चोकअप झालंय. तर याला जिम्मेदार कोण आहे? आम्ही तर तुम्हालाच बोलू ना. तू मापर्यंत यायचं, आम्हाला कुणी येऊ नाही देत. आम्ही आलो की आम्हाला म्हणतात आमच्यापाशी या. मग कुणापाशी जायचं सांगा तुम्ही आम्हाला. याच्यासाठी उत्तर द्या की कुणापाशी जायचं आणि कोण आमचं काम करून देईल, म्हणजे आम्हाला पुढचं पाऊल उचलायला. नमस्कार. आम्ही 5 नंबर टेकडीवरून नेहरू नगर रेणुका माता मंदिरमधून बोलतोय. तर आमच्या इथे जवळजवळ आम्ही बऱ्याच वर्षापासून पाण्याचे आम्हाला इतका त्रास आहे आणि आम्ही महिन्याचे जवळजवळ 15 मिनिटाचे 300 ते 400 रुपये देऊन पाणी भरतोय. आणि 15 मिनिट भरायचं म्हटलं की 50 रुपये त्यासाठी द्यावे लागतात. आणि कितीतरी दिवस झाले हे ज्यांचे नळ आहेत त्यांना सुद्धा खाली टेकडीच्या खाली मोटर ठेवायला 5-5 ते 6 हजार रुपये द्यावे लागतात. लाईट बिलही भरपूरच द्यावं लागतंय. आणि शिवाय आमच्या इथे लाईटीचे खांब नव्हते. शेलार साहेबांनी 2-3 दिवस खूपच मेहनत घेऊन त्यांनी शौचालयाची स्वच्छताही करून घेतली आहे, शिवाय लाईटीचे खांबही लावून दिलेत. आणि आता आमच्या गल्लीमध्ये आमच्या एरियामध्ये आता उजेड यायला लागलं आहे. त्यांनी असंच आम्हाला पुन्हा सहकार्य आणखी करावं आणि आमच्या इथे लाईट, नळ, पाणी आणि शौचालय ह्याची सुविधा करून द्यावी. रस्ता नाहीये बराबर, तर चढा उतरायला जागा नाही, तर लाईट दिसत नाहीये, नाली नाही येते बराबर. बाथरूम कशी रस्ता नाही जायला, तिथं पाणी बंद पडत, बाथरूम कापून राहणार, तर दरवाजा नाहीये, तर लाईट नाहीये मध्ये, ते पडलंय दरवाजा पण नाहीये ना.
आता निघणार नाही आतमध्येच फसून जाईल. एवढं हिच्यामध्ये असं जावं लागतं, एवढं केंद्रामध्ये आम्हाला जावं लागतं. जागा नाही एकत्र बाया सगळं साहेब म्हणतात, आज करू उद्या करू. कुणी 12 वर्ष झाले कुणी लक्ष देत नाही. 12 वर्ष झाले डबेवाले सांगून जातात. उसको बोलो कोई नगर सेवक नहीं सही रहेगा, लावारी सही रहेगी। लावारी से कोण आहे गेला आम्ही आम्हाला पाण्याची सोय पाहिजे, रस्त्याची सोय पाहिजे, बाथरूमची सोय पाहिजे. जेव्हा आम्ही इकडे पाणी मागायला जातो तर त्यावेळेस काय विचारतात तुमच्याकडे टॅक्स पावते आहेत का? टॅक्स पावते आहेत का? आता आम्ही भरपूर टॅक्स पावते जमा करून ठेवलेले आहेत. ज्यांनी आम्हाला सांगितलंय की तुमच्याकडे पावते आहेत का ते पावते त्यांना दाखवायचे आणि आम्हाला पाणी पाहिजे. विचारायला आले की बघा इलेक्शनच्या अगोदर आम्हाला पाणी पाहिजे. रस्ता नाही, पाणी नाही, भेदभाव करतात. कशाला करतात? वोटिंग तर सगळे देतात ना. असं लिहिलेलं असं की हिलाच वोटिंग दिले का तिलाच वोटिंग दिली म्हणून नाही. अगर वोटिंग कार्ड बी आम्ही तुम्हाला पाहिजे तर आम्ही ते बी तुम्हाला परत दाखवून देतो की आम्ही असं लावारीस म्हणून बसलेलं नाहीये आणि आम्हाला त्यांनी लावारीस म्हणून इथं ठेवलेले. लाईन टाकली पाणी येत नाही. आम्हाला इलेक्शनच्या पहिलं पाणी पाहिजे. सोय पाहिजे, नाल्या नाले भरून द्या, बाथरूमचे संडास कुठे जायचं, पाण्याला कुठे जायचे, हांडे घेऊ रोडला वायर कापली, पैसे नसले पाणी कुठून आणायचं? कुणी या बाईच्या घरी मोटर ठेवली, महिन्याला तिला 5,000 पोट भरावं का तिला पैसे द्यावं आम्ही? महिन्याला 5,000 मागती, वायर कापती, 2 दिवसांनी वायर कापते आणि पाण्याला कुठं जायचं बोला? आम्हाला पाण्याची सोय पाहिजे पहिली. त्यांनी हे काम केलं, आम्ही त्याला आमचा खरा नेता समजतो. ते कुंडी पडली तिथं कडापा टाकून पूर्ण बोला ना. नाही तर मग संडास नवीन बनवून तिथं चालायला जागा नाही, कचरा पडेल असतं. तिकडनं बुलडोझर चढीन होती. वरती काम नाही केलं का? असं एवढं काय बनवलं आम्हाला? आमच्यापासूनच कामं केले आणि वर आम्हाला पाणी भेटत नाही. अर्धा घंटा पाणी, 20 मिनिटं पाणी, 15 मिनिटं पाणी, एवढे 8-9 लोक आम्ही कसे जगायचे? येतच नाही ना मगर खरंच. नगर सेवक लोग की मेहरबानी है। भाई लोग जब पानी के लिए गए तो बोले तुम्हारे घर में आके पानी भरू क्या? पैसा लिए जब भी वोट दिए, फ्री में कोई वोट नहीं दिया है। ऐसा नगर सेवक का कई नाम है। इसके लिए नगर सेवक कभी आज तक झांकने भी नहीं आया है। 5 साल बीत गया, 5 साल में एक भी चक्कर ऊपर नहीं आया नगर सेवक। कोई नगर सेवक कोई है ही नहीं है। बात में नहीं नगर सेवक कौन है? बोलते पैसा नहीं जब तुमने वोट दिया, किसको पैसा दिया वो पता नहीं है। बीच में है ऐसे बाहर खाओ लोग पैसा जाते, नाम हम लोगों का खराब होता है। बाहर खाओ लोग का चलेगा ही नहीं बिल्कुल से। हमारा जिसको मर्जी होगा उसको देंगे। बोलते हैं टेकरी पे ऐसे बैठे द्यायला तयार आहे. सगळे टेकोची जमिनी बिना टेकोची बसले बोलता गिर गए, बड़ा आदमी गिरा तो आधे मेरे, बच्चा गिर गया तो क्या करेंगे? अभी फोटो निकालेंगे ना उसको देखिए। नहीं, अगर बच्चा गिर गया, बुढ़ा बिड्ढा गिर गया तो निकालने कौन जाएगा? रात में मर जाएगा उसके अंदर. खरं सांगा, मरण की नाही? आतापर्यंत आम्ही एवढं कामं म्युन्सिपाल्टीमध्ये अर्ज वगैरे दिले, त्यावेळेस आमच्याकडे नगरसेवक कोणीच नव्हते आणि कोणी लक्षही दिलं नाही. पण तरी पण आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवले. पण आम्हाला खोटी आश्वासने दिली. शिवाय महानगरपालिकेमधून हे लेटरसुद्धा दिलं मी अर्ज दिल्यानंतर, पण त्या अर्जाचाही कोणी पाठपुरावा केलेला नाही. आणि आत्ता सध्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे साहेब आम्हाला खूप मदत करत आहेत. त्यांचे मी सतशः आभारी आहे. आणि त्यांनी ह्याच्या पुढे असंच काम करत राहावं आणि आम्हालाही सहकार्य करावं, पूर्ण टेकडी सुधारावी, हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे. बस. आम्ही जे उपोषण केल्यानंतर आम्हाला प्रशासनाने जी हे दिली होती की होईल, पण अजूनही कसं काय झालेलं नाही. हे प्रशासनाने आम्हाला साफ खोटं उपोषणाला खोट्या हे दिलं. बोला. त्यावेळेस यांनी पत्रव्यवहार दिला. पत्रव्यवहार दिल्यानंतर आम्ही 1 वर्ष पाठपुरावा करत आहोत. त्यांनी जर मागणी आमची पूर्ण नाही केली म्हणून मी तिथं उपोषणाला बसलो. त्यावेळेस उपोषणाला पडल्यानंतर मला खोटे असे दिले का तुमचं 8 दिवसात तुमचे कामं पूर्ण होणार, पाण्याचं होणार, लाईटचं होणार, साफसफाईचं होणार, सगळ्याची भाषण दिलेली माझे सर्व रेट आहे. त्याच्यानंतर
2 तारखेला मी मॅडमला ते भेटलो. म्हटलं मॅडम मला तुम्ही हे दिलेलं आहे पत्र का तुमचे कर्मचारी म्हणता का 8 दिवसात मी साफसफाई करणार, याने आजपर्यंत केले नाही आहे, याच्यात नाही काय. तर मॅडमनं स्वतः प्रत्येक डिपार्टमेंटला माझे लेटर पाठवले का याच्या लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. जर आता जर कारवाई नाही झाली तर हे उपोषण मॅडमच्या ऑफिसच्या सामने होणार. त्यावेळी मॅडमला माहिती पडेल. हे काय करतात, मॅडमला गाईड करतात. मॅडम चांगले आहेत, ते चांगले सांगतात, चांगल्या अधिकाऱ्याला टाईट करतात, पण त्याच्यापर्यंत बात पोचतच नाही, घरी म्हणून जात नाही. त्यावेळेस मी बात गेली म्हणून त्या मॅडमला खाली लेटर काढली. मला कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं की तुम्ही लागो काय कंप्लेंट करता, अहो तुम्ही साफसफाई ना करता कंप्लेंट करणार ना. तर कर्मचाऱ्यांनी मला उत्तर असे दिले, त्या कारणाने आता 8 दिवसात मी बघणार, नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार. ओके. पावती है, हम लोग टैक्स भरते हैं पर हमको पानी नहीं है ना हमारे इधर बाथरूम सही है. ओके. झाडवाला येतच नाही तर खालूनच मारून जातात. कचरावाला नाही, एक दिवस आला काला आला नाही. वरती चढतच नाहीत का ते लोक? नाही एखाद्याची लाईट लावायची, लाईट बिल असताना इथं अंधार पडतो. कचरावाला येत नाही, झाडूवाला येत नाही. आमच्याकडे स्वतः मारतात आम्ही, नाले बी स्वतः काढतात आम्ही, आमच्याकडे कोणीच येत नाही. कचरा भी कभी नहीं आते, एक दिन आएंगे फिर 10 दिन ऐसे कर देते हैं. झाड़ू मारने के लिए और नहीं, झाड़ू तो कभी नहीं मारने आए इधर. साफसफाई लगी तर कोणच येत नाही. नाले भरले, नाले भरले, पाण्याची सुविधा नाही आम्हाला इथं. लाईट पाणी भेटतच नाही आम्हाला. नाल्याची सफाई बी होत नाही, नाल्याची सफाई पण नाही. ओके. हा बोट दाखव. हे बघा साहेब, इथून यांनी नाले काढले पण व्यवस्थित नाही काढले, फक्त वरवरचे काढले, बाकी वापस कचरा तसाच थांबला गेलाय. आणि ते साहेबला सेलर साहेबला बोलतात आम्ही कचरा काढलेला आहे, पण कचरा काय काढतात नाही, ते थोडं काढतात आणि निघून जातात. किती वास येतात बाकी सगळा कचरा तसाच थांबतो. दुसरी गोष्ट हे माझं घर आहे, हे सोडून मी खाली पाहून गेलोय. या कचऱ्यामुळे माझ्या लेकरं पोरं सगळे बिमारी पडत होते, त्यासाठी मी हे घर सोडून निघून गेलो. आता आम्ही कुठं जायचं राहायला? आणि डबा कुठं राहतो विचारा, डबा खाली कुठं माहितीये का, दुकान आहे का? येतो त्यांनी कुठं डबा आहे, इथं डबा काय येत नाही, पायऱ्या आहेत त्यातून डबा येत नाही का? डबा कसा मी काय म्हणतो, खालच्या पायऱ्या आहेत ना त्यातून डबा येतो का नाही येत? आता मला भेटले कुठं तुम्ही? इथं डबा येतो ना, इथं या सोबत माझ्या इकडे तुम्ही. डबा तिथं ठेवला. तुम्ही इकडे या, माझ्या गावात देता तुम्ही नाही. ना? नाही नाही देत ना? चल. ही गावात देतात? बोला. नाही आवाज येत नाही ना? इकडे आवाज येता का? हा? ही गावात येत नाही ना? कसं जाणार तुम्ही? मग हे वस्ती राहत नाही का इकडे? तुमचा कोणारवाला त्याशी काय बोलला इथे येऊन का माझा डब्यावाला कचरा तिथं ठेवी, सगळ्याच्या घरी जाऊन शिट्टी वाजवून सगळ्या सगळा कचरा तिथं आणून टाकी. तुम्हाला सांगितलं का? तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं का तुम्हाला काय इथं आवाज द्या म्हणून? मला काढूच नाही, मला बोलले तिथपर्यंत मी शूटिंग काढलेली, तिथपर्यंत मी फोटो पाठवतो त्यांना. इकडले काढले नाही, मला गल्ली दाखवलीच नाही, मी कुठपर्यंत आवाज दाखवलं नाही गल्या? नाही. तुमच्या कोणाची गलती आहे हे सांगायची? हे गलती कोणाची आहे? तुमच्या मुकदमची त्या दिवशी तुमचा मुकदम इथं आला होता, त्याला हा कचरा दाखवला, त्याने सांगितलं का माझा माणूस इकडे रोज आवाज देत जाईल, डबा खाली राहील, तिथं माणूस 5 मिनिटं आणून शिट्टी द्यायची, सगळ्याला तिथं बोलवायचं. तुम्ही करत नाही ना? तुम्ही येत नाही ना इकडे? येईल ना, सांगितलं तुम्ही येत नाही ना, एवढं मला सांगा. फक्त मागचं सोडा हो, आता येत नाही ना तुम्ही, आतापर्यंत आले नाही ना, मग ते सांगा. सफा कराए, उसके बाद नाली सफा नहीं हुआ, नाली सफा नहीं हुआ. हम लोग का पानी का पाइप इधर से लाए, यदि वो बंद हो फेंकने का खाली पैसा लेते हैं. हम लोग को ये सब दिक्कत जो है वो घड़ी हम लोग को इधर से जाना पड़ता है, नीचे वाले को ये होता नहीं है. खराब हो गया बाद में गटर में पूरा जाके हम लोग साफ सफाई करते हैं, खुद ही करते हो? हम लोग ही पिछले साल भी हमने ही किया था. नहीं बनी है, ये गली में कचरा ऐसे ही भरा है, ना लाइट है ना गली सही भरा है. इधर का नगर सेवक है, आज तक देखने को नहीं आए क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. मर रहे हैं सब लोग, जी रहे हैं पता नहीं. या ठिकाणी 1 महिन्याच्या पूर्वी मी इथं आलेलो आहो. त्याच्यानंतर मी इथं बघितलं का समाचार म्हणजे खूप बिकीन वाटला मला. त्या कारणाने मी बार 1 वर्षापासून त्याला मार्गबल्ला लेटर दिलेले आहेत. काही तर पाण्याची सुविधा नाही आहे, शौचालय तुटून पडलेले आहेत, कचरावाले येत नाही आहेत, असे मी देऊन मी पूर्ण सर माझं सगळ्याला मी लेटर दिले. दिल्यानंतर
त्यांनी मला उलाउडीचे उत्तर दिले का शेलार साहेब तिथं पाणी येते, एक म्हणतो साफसफाई आमचा डब्यावाला येतो, त्याचे कर्मचारी स्वतः येऊन गेलेले इथं. कर्मचारी सांगितलं का मी 3 दिवसात तुमची पाणी लाईन चालू करणार, लाईटची सुविधा करून देणार, कचरा करणार, स्वच्छता बांधणार, त्याच्यापर्यंत त्याने काही उत्तर अजून दिले नाही. त्याच्यानंतर मी 19 तारखेला 17 तारखेला मी कायदा बिल्ला जर मान्यता होत नाही 20 मध्ये तर मी त्याचं उपोषण बसणार. उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी मला जबाब दिले का तुमची उपोषणाला उठा, तुम्ही तुमच्या समस्या आम्ही पूर्ण करणार. पाण्याची लाईन, लाईटची सुविधा, कचऱ्याची सुविधा, पाण्याची सुविधा, मी सर्व बार मला त्यांनी लेटर दिले. लेटर दिल्यानंतर मी उठल्यानंतर त्याला मी जबाब विचारायला गेलो का साहेब मला तुम्ही लेटर दिलेलं आहे का तुम्ही उठा का उपोषण उठा. त्याच्यानं उठल्यानंतर तुम्ही सांगितलं आहे का तुमची समस्या साहेब करणार, पण आतापर्यंत तुमचे अधिकारी काय आले नाही आहे. त्यावेळी मी महानगरपालिकेतनी गेलो, त्या महानगर दाखवलं का ही लाईन टाकलेली आहे, नवीन टाकलेली असल्या कारणाच्याने तर ती लाईन दुरुस्त झाली, सर्व लाईन टाकल्यानंतर ती लाईन चालू का नाही आहे. अर्ध्यात लाईन चालू केली, त्याला प्लेट मारली, एक पाईप काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर मला असं माहिती पडलं अच्छेच लोक इलेक्शनला उभं राहतात, त्याचे मला जबाब ऐकू आले का बाबा आजच्या लोकांना टाचपावत्या नाही म्हणून आम्ही लाईन चालू केली नाही. म्हणून या नागरिक लोकांना सांगितलं की सगळ्याचे टाचपावत्या काढून तुम्ही ठेवा. म्हणजे आज माझं म्हणणं आहे अच्छे अधिकारी इलेक्शनवाले आम्हाला टाक्या दाखवा, आम्ही पाणी चालू करू. अरे टाकी पाणी असो नाही असो, टाचपावती असो नाही असो, याचा प्रश्न नाही आहे. नागरिकला महानगरपालिकाने पाण्याचा मुद्दा हा कोणाला देणं आहे, याच्यातनी टाचपावतीचा काही इश्यू येत नाही. म्हणून हे लोक मुंगरा करतात. मग मी महानगरपालिका जाताना साहेबाला सांगितलं का साहेब साहेब आम्हाला लाईन माहीतच नाही आहे टाकली म्हणून. म्हणजे आज विचार करा का महानगरपालिकातनी हा जो घोटाळा होतो हा महानगरपालिकेत माहीत नाही आणि आम्हाला म्हणता का कोणी लाईन टाकली असेल ते आम्हाला दाखवा. म्हणजे आम्ही दाखवा द्यायला. म्हणजे याच्यातनी महानगरपालिकेतली चिरीमिरी मिळून हे समाचार केलेला आहे. हे लाईन त्यांनी दाबून ठेवलेली आहे. हे लाईन झालेली होती रेणुका मातापर्यंत पास झालेली होती, त्यांनी इतर लाईन सोडून दिली. त्यांनी ठेकेदाराचे खूप पैसे कर्मचाऱ्यांनी पैसे खाऊन ती लाईन दाबून टाकलेली आहे. म्हणून म्हणतात आम्हाला का हे लाईन आम्हाला माहीतच नाही. माझं म्हणणं एक आहे त्यावेळेस जो पास होते टेंडर पास होते, इंजिनियर पास होण्या झाल्यानंतर ठेकेदाराला देतात. ठेकेदाराला दिल्यानंतर ठेकेदार पेपर दाखल करतात. दाखल केल्यानंतर तो सर्वे करतात लाईन चालू करतात. हे त्याच्या व्हॉट्सअपला माहीत नाही होत का. त्यावेळेस एक कर्मचारी म्हणतो का मला माहीत नाही, एक कर्मचारी म्हणतो त्याचं काम काय केलं नाही. त्यावेळेस महानगरपालिका उपायुक्त मॅडमनं मला छोटी लिखित पत्र दिलेलं आहे का मी प्रत्येक भागाला मी लेटर पाठवतो, याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते लेटर दिल्यानंतर मी काल गेलो तिथं, त्याला मी विचारलं का तुमच्याविषयी लेटर आलं मला त्याचं उत्तर द्या. उत्तर द्यायला त्यांनी सांगितलं का तुमचे 2-3 दिवस कामं चालू होईल. कामाचे पाणी आम्ही सरेकाला पाणी तिथे येते. मी म्हणतो पाणी येते म्हणता तुम्ही, तर हे जनता पाणी असल्यानंतर ही खोटी बोलली असती का. आम्हाला हा प्रश्न पडतो का म्हणजे याच्या मागं कोणाचा तरी हात आहे असं मला कळून येते. म्हणजे आजच्या टायमाला का इलेक्शन नजीक आल्यानंतर आम्ही नारळ तोडू, आम्ही सांगू का पाणी चालू केलं, याचा प्रश्न हा करतो. अरे माझं म्हणणं आहे का तुम्ही राजनीती खेळू नका. या पाण्यासाठी गरीब जनता राहतात. या लोकांना कमसे बिचारे या टेकडून खाली जातात, तिथून पाणी भरून आणतात. हा समजा श्रमचा पायी आहे. महानगरपालिकाने कर्मचाऱ्यांनी तुम्ही पगार घेता, पगार घेऊन तुम्ही सर्वे करून सांगता, खोटे रिपोर्ट का देता. माझं म्हणणं आहे का याचा कोणी वालीदार नाही का. आज या लोकांना माहिती नाही, गरीब लोकांना माहीत नाही कोणापाशी जा, कोणापाशी अर्ज द्या, कोणापाशी काय करा, कोणाला माहीत नाही हो. गरीब लोक काय वाटतात बिचारे सकाळी जातात कामाला करतात. मी म्हणतो आजपर्यंत मला एक येतो का त्यावेळेस एनडीसी एरियामध्ये शिंदे एरियामध्ये रोजचं पाणी आहे आणि हा गरीब दलित लोक आहेत, याला पाणी नाही. म्हणजे हा याचा गरीब लोकांचा हा वापर घेतात का दलित लोक कोणी येत नाहीत, कोणी काही बोलणार नाही. खालच्या वार्डमध्ये जाऊन बघा 2-2 खेप पाणी झालं आहे. शिंदे लोकांना 2-2 पाणी, या लोकांना 1 घंटे बी पाणी नाही आहे. म्हणजे दलित लोकांचा कोणी वालीदार नाही आहे. बाबासाहेबांना सांगितलेलं आहे का सज्जासान सांगितलं आहे का हे दलित लोकांची विकास करावं. आमदारला स्वतः इथं दिलेलं आहे का विकास 10 वर्षाचा विकास करायसाठी दिलेला आहे. त्यांना कोणता विकास केला का इकडं मला आमदारांना सांगावं का कोणता विकास केला का इकडून म्हणून. मग आता परिस्थिती अशी आहे का काही घटना काही काही लोक चोंबडे जांभळे येतात. माझ्या मागे 10 माणसं आहेत, 15 माणसं आहेत, माझ्या मग वोटिंग करायला. त्याला 50,000 दिले का तो खुश झाला, घेऊन गेल्यानंतर तो जाणार नगरसेवकापाशी. नगरसेवक त्याला उत्तर काय देणार का तू माझे पैसे खाल्ले. अरे त्यांनी पैसे खाल्ले ना, पण जनताने पैसे नाही खाल्ले. नगरसेवकांनी काम करायला पाहिजे, पैसे खाओ नाही खाओ, पण जनताचे काम करायला पाहिजे. जनताने काम केल्यानंतर या पुढच्या वर्षी जनता यासाठी ओळखून घेईन ना तुम्हाला का बाबा आमच्यापाशी आम्ही बोलल्यानंतर पैसे दिल्यानंतर हा आमचा नगरसेवक येऊन कामं करतो म्हणून. माझं म्हणणं आहे का आज झोपडपट्टीच्या विकासमध्ये हा विकास झालेला नाही आहे.
2020 मी पूर्ण लेटर दिलेले आहेत. मी त्याला एकही सांगितलं आहे की नाही झालं धरण मोर्चा काँग्रेसतर्फे आम्ही करणार म्हणून. पालिका प्रशासनाने याबाबत मग आपण आता म्हणजे काय चेतावणी काय इशारा द्याल? यावेळेस माझे 4 दिवसाच्या लाच काम नाही झालं तर मी त्याला चेतावणी एकच देतो आहे का याच्यातली जनता हे सर्व महानगरपालिकामध्ये घुसून उपायुक्तापाशी बसून आणि उपायुक्ताच्या सामने ऑफिसपाशी बसून त्याच्याच गेट बसून आम्ही बसणार. का म्हणून का खालचे अधिकारी विचार करा का उपचारवरती काही मॅडमनं स्वतः मला सांगितलं, मॅडमला लेटर सुद्धा पाठवले, मी स्वतः पाठवलं. मी मॅडमने विश्वास नाही दिला का मला म्हणतात का पाठवले म्हणून. मी स्वतः कर्मचाऱ्याला भेटलो, कर्मचारी सांगितलं मला मॅडमला लेटर पाठवलं ते मला दाखवा, त्याच्यावर काय कारवाई केली. त्याने मी सांगितलं मॅडमचं आम्हाला लेटर आलं. आज विचार करा महिला मॅडम असताना मॅडम चांगले कामं करतात पण त्याचे कार्यकारी काय करतात त्या मॅडमची बदलामी होण्यासाठी त्याचे नाव बदलामी करण्यासाठी कामं करत नाही. आता मॅडमनं आदेश दिल्यानंतर तुम्ही काम करायला पाहिजे, मॅडमनं आदेश दिला साफसफाई करायला तुम्ही करायला पाहिजे, मॅडमनं सांगितलं का पाण्याचा प्रश्न तुम्ही करायला पाहिजे. मग खालच्या कर्मचारी का करत नाही? त्या कर्मचारीनं येऊन बघितलं इथं का आम्ही हा स्वच्छता कचरा आहे तर मी शनिवारपर्यंत मी हटवणार. आता विचार करा तो कचरा हटवलाच नाही, कोणाला मला सध्या बोलवलं, मला चॉकलेट दिली का बाबा कोणाला डब्यावाला येत नाही इथं आणि रोज तुम्हाला फोन करून सांगायचं. मग आता सोमवारपासून 8 दिवस झाले अजून कचरावाला आला का? त्याच्यानंतर तो शौचालयाचे दरवाजे नाही आहेत आणि तो शौचालयाचा कचरा समोर पडलेला. हे पाणी जर जाते गटराचं पाणी कुठं जाते त्या शौचालयामध्ये, इतक्याला पाणी थांबलेलं आहे. मग हे गरीब लोक कसे जातील? मोठ्या लोकांना एसी मध्ये राहून त्याला सर्व सुविधा आहे आणि गरीब नागरिक लोकांना त्याला सुविधा नाही आहे. गरीब लोक टॅक्स भरत नाही, ते लाईट बिल भरत नाही आहे, तर काय करते काय नाही आहे. माझं म्हणणं आहे का गरिबाचा वालीदार या लोकांनी दाबून ठेवलेला आहे. माझासारखा एखादा येतो त्याचं तोंड दाबून टाकायचं, तो दबल्यानंतर तो काही बोलत नाही, बाकी जनता चुपचाप राहील. मला कोणी बोलला का शहरासाहेब बोलू नका, हे तुम्ही चिरीमिरी घ्या, मी चुपचाप बसलो, बाकीची जनता मरे. हा उद्देश इथं झालेला आहे. हा रस्ता बी पूर्ण पास झालेला होता, केने जे केला होता, अर्ध्यातून रस्ता सोडून दिला आणि तो रस्ता असा झाला हो का 1 वर्ष झाला बनला आणि तो रस्ता तुटून बी गेला. म्हणजे याच्यातनी काय भानगड आहे मला ते समजत नाही. की आजचे लोक या लोकांनी माझी एकही यायला विनंती आहे का सर्वांनी सर्व महानगर साहेबांनी घेऊन मी समोर तिथं बसणार. हे माझे चेतवणी त्याला मी मार्गावर दिलेली आहे. तुमच्या माध्यमातून काय विनंती करू का हा रिपोर्ट तिथं पोचावा हे माझी म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आहे.